नमस्कार मित्र हो, आज आपण रूफटॉप सोलर अनुदान योजनेअंतर्गत सोलर बसवण्यासाठी किती अनुदान मिळतं, अर्ज कसा आणि कुठे करायचा आणि शासनाच्या या बाबतीतच्या कोणकोणत्या योजना आपल्यासाठी उपलब्ध आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने स्मार्ट नावाची एक विशेष रूफटॉप सोलर योजना आणलेली आहे। या योजनेमध्ये ज्या वीज ग्राहकांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL खालील आणि कमीत कमी वापर करत असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात। आता या योजनेमध्ये आपण मित्र फक्त 2,500 रुपये भरून या सोलार योजनेचा लाभ घेऊ शकतो। आता या योजनेमध्ये 95%, 90% आणि 80% अशा वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये अनुदान दिले जाते। ओपन आणि OBC प्रवर्गातील लाभार्थी असतील तर त्यांना 80% पर्यंत अनुदान मिळू शकतं। आता यासाठी अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे हे आपण जाणून घेऊया। सोलार योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला केंद्र सरकारचं जे पोर्टल आहे PM सूर्यघर योजना पोर्टल आणि आपलं राज्य शासनाचं iSmart पोर्टल, या दोन्ही पोर्टलच्या प्रणालींचं आता एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण कोणत्याही एका पोर्टलवर यापैकी अर्ज करू शकतो। आता महाडिस्कॉम पोर्टलद्वारे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात। महाडिस्कॉमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा या लिंकवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला PM सूर्यघर योजनेची माहिती सुद्धा उपलब्ध आहे, ती आपण बघू शकता। नंतर आपण अप्लाय या बटनवरती क्लिक करून आपला ग्राहक क्रमांक म्हणजे कंझ्युमर नंबर जो आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर ग्राहक क्रमांक टाकून झाल्यावरती शोधा किंवा सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपला नोंदणीकृत मोबाईलवरती जो OTP येतो तो OTP टाकून आपण आपली पडताळणी करून घ्यायची आहे। आता ग्राहक क्रमांकाशी जोडलेली आपली जी माहिती आहे त्यामध्ये नाव, पत्ता, बिलिंग युनिट ही आपोआप घेतली जाते। या व्यतिरिक्त पर्यायी लँडमार्क आणि जिल्ह्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागतं। त्यानंतर आधार आपण माहिती घेण्यासाठी आणि कन्सेंट देण्यासाठी वापरणार आहे, त्यासाठी आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येतो आणि त्या OTP द्वारे आपला आधार आपण सत्यापित करायचा आहे। आवश्यकता असेल तर पॅन कार्ड नंबर देखील आपल्याला प्रविष्ट करावा लागतो, म्हणजे त्या ठिकाणी टाकायला लागतो। आता योजनेची निवड करताना आपण योजनेचे नाव या पर्यायाखाली PM सूर्यघर मुक्त बिजली योजना हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। ग्राहक आणि क्षमता सौर ग्राहक प्रकारात रेसिडेन्शियल कंझ्युमर हा पर्याय म्हणजेच घरगुती ग्राहक हा पर्याय आपण निवडायचा आहे। आता आपल्याला हवी असलेली सोलारची क्षमता 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, आपल्याला जी क्षमता हवी आहे तो पर्याय आपण निवडायचा आहे। इतर तांत्रिक पर्याय जे काही असतील ते आपण निवडून आपल्या अर्जाला सहमती द्यायची आहे। आता वरील सर्व जी माहिती आहे भरलेली ती बरोबर आहे की काय याची खात्री करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्या मोबाईल नंबरवर OTP जनरेट करून तो सत्यापित करून आपला अर्ज सबमिट करायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर मिळेल। आता विक्रेता निवड, अर्ज सबमिट केल्यानंतर पुढील पायरी म्हणून आपल्याला आपल्या क्षेत्रातील उपलब्ध विक्रेत्यांच्या यादीतून एक कोणीतरी विक्रेता म्हणजे वेंडॉर जो असतो त्याची निवड करावी लागेल आणि OTP द्वारे ती निवड आपल्याला सबमिट करावी लागेल। त्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट, आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर आणि विक्रेता निवडल्यानंतर 1 ते 2 दिवसात फिजिबिलिटी रिपोर्ट तयार होतो, तो आपल्याला मिळतो। करार आणि इन्स्टॉलेशन, त्यानंतर ॲग्रीमेंट म्हणजेच करार आणि प्रत्यक्ष सोलार इन्स्टॉलेशन यासारख्या पुढील प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात। विक्रेत्याची निवड केल्यानंतर आपल्याला त्याच्याकडून इन्स्टॉलेशनचं ठिकाण आणि असलेले दर याबद्दल विचारणा करण्यासाठी विक्रेत्याकडून कॉल येतो। आता या ठिकाणी आपण जे वेगवेगळे अनुदान दर आहेत ते 100 युनिटपेक्षा कमी आणि 100 युनिटपेक्षा जास्त वापर असलेल्या ग्राहकांसाठी लागू आहेत। आता इतर ज्या योजना आहेत, मॉडेल सोलार व्हिलेज योजना,
ही जर संपूर्ण गावाला सोलार योजनेअंतर्गत न्यायची असेल तर या योजनेतून आपण गावाला 1 कोटी रुपयांपर्यंत अनुदान किंवा पारितोषिक या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं, मिळवून देऊ शकतो. वैयक्तिक छतावरील सोलार योजना. केंद्र आणि राज्य सरकार वैयक्तिक लाभार्थ्यासाठी 1 किलोवॅट पासून 3 किलोवॅट क्षमतेच्या सोलारसाठी अनुदान उपलब्ध आहे. ज्यांचा भार 1 किलोवॅट पेक्षा जास्त आहे त्यांना जास्तीत जास्त 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. तर अशी ही सोलार योजनेची माहिती आहे मित्र. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या घरी सुद्धा आपण आपल्या छतावरचं सोलार या योजनेच्या माध्यमातून बसवून घ्या. म्हणजे नक्कीच आपला जो विजेवरचा खर्च आहे तो कमी होईल आणि आपल्या खर्चात बचत होईल. धन्यवाद.